नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही. आपला स्वभाव जरा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत कुणीही करत नाही. त्यामुळे तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला म्हणजे कुणी तुमच्या नादी लागणार नाही. दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा ओटीपी परमेश्वराकडे लगेच जातो. म्हणून नेहमी सरळ मार्गाने आयुष्य जगा. दुसऱ्यावर टीका करणाऱ्या व्यक्ती एका सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र सज्जन बनू शकत नाही. दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. क्षणभर एकांतात वेळ घातल्यानंतर कळतं, आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कुणीच नाही. कधी कधी कुणाला दुखवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं. आयुष्यामध्ये कुणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढे विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या दुःखाचा आणि सुखाचा अंदाज लावतात. पैशाने फक्त राहणीमान बदलते, लायकी नाही. सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यामध्ये खूप जास्त फरक असतो. आता काय आहे ते स्वीकारा, आधी काय होते ते विसरा आणि पुढे जाऊन काय होईल यावर विश्वास ठेवा. उगाच कडवटपणा येत नाही एखाद्याच्या स्वभावामध्ये. कुठंतरी गोड स्वभावाच्या माणसाने तोटा सहन केलेला असतो. मूर्ख माणसाला अक्कल देणे हे नास्तिक माणसाला प्रसाद देण्यासारखे असतं. ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल. कोणाच्या तरी भावना दुखावणे म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखे आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावंच लागतं. हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.